गावकऱ्यांच्या हक्कासाठी लढताना बुलढाण्यातल्या एका समाजसेवकाला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे। बुलढाण्यातल्या विनोद पवार हे प्रशासनाची दिरंगाई आणि उदासीनतेचा बळी ठरलेत। स्वातंत्र्य दिनालाच ही घटना घडली आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हे काय नाही देऊ राहिले, 2-3 तास झाले होते, सारखे बोलू थकू राहिले, पण हे न्याय नाही देऊ राहिले। अजून याची पोट तयार नाही झाली, काय चाटवाया प्रशासन झाले, मी काय करू आता मी आता। हा आक्रोश आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नाहक बळी गेलेल्या समाजसेवकाच्या कुटुंबाचा। बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गावातले तरुण समाजसेवक विनोद पवार यांनी गावकऱ्यांच्या मूलभूत हक्कांसाठी अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी 15 ऑगस्टला जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला। रस्ते, पाणी आणि घरांसाठीच्या मूलभूत प्रश्नांसाठी जिगाव प्रकल्पाजवळ जलसमाधी आंदोलनात विनोद पवार आघाडीवर होते। पोहता येत नाही हे निवेदनात त्यांनी नमूदही केलेलं, पण प्रशासनानं हा इशारा गंभीर घेतला नाही। विनोद पवार यांनी जलसमाधी आंदोलनादरम्यान पूर्णा नदीत उडी घेतली आणि ते नदीत वाहून गेले। एनडीआरएफच्या पथकानं शोध मोहीम सुरू केली, पण तब्बल 30 तासांनंतर 16 ऑगस्टला विनोद पवार यांचा मृतदेह मलकापूर जवळ सापडला। सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना न्याय मिळवण्यासाठी गेलेले सतत 1 महिन्यापासून जिल्हा परिषदला निवेदन दिलं, त्यांनी वारंवार टाळाटाळ केली, त्यांना न्याय कुठला दिला नाही। जलसमाधीचं निवेदन सुद्धा दिलेलं होतं, त्यांनी यंत्र हे काही आणलेलं नाही। प्रशासन तिथं हजर असताना त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला पोहणं येत नाही, तरी पण मी यांना मदत करायला इथं जलसमाधीसाठी उभा आहो, तरी त्यांना आवरायचा काही प्रयत्न केला नाही। विनोद पवार वाहून जात असताना प्रशासनाकडे त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नव्हती, असा आरोप विनोद पवार यांच्या मुलीनं केलाय। तिथं बचाव कार्य लगेच सुरू केलं असतं। ठीक आहे, पाण्यात बुडले ना, गेले ना, उडी मारली ना, तुमचं काम होतं सर शोध घेण्याचं। सर यांनी 4 तास होते सर, पण तिथे एकही यंत्रणा उपलब्ध नव्हती सर। यांचं काम होतं सर, लिगली यांनी तिथे एनडीआरएफची टीम उपलब्ध करायला पाहिजे होती सर। एखादा इन्स्ट्रुमेंट तरी तिथे पाहिजे होतं, बोट, नाविका पाहिजे होते सर। 2-3 व्यक्ती तरी असे पाहिजे होते की त्यांना पोहता येते, असे पाहिजे होते की नाही सर? तुम्हीच सांगा मला, पाहिजे होते ना? स्वातंत्र्य दिनीच घडलेल्या या घटनेनं गाव हळहळलाय। गावाच्या हक्कासाठी लढणाऱ्या विनोद पवारांच्या कुटुंबावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पण प्रशासनाच्या ढिम्मपणामुळे, दुर्लक्षामुळे अजून किती सामान्य माणसांचे बळी जाणार, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।